बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील सगरोळी येथे अवैध रेती वाहतुकीमुळे आणखी एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे। भरधाव हायवाने तरुणाला चिरडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। देगलूर तालुक्यातील सगरोळी परिसरात अवैध रेती वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली असून याच बेकायदेशीर धंद्याने आता आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अवैध रेती वाहतूक करणारा एक भरधाव हायवा सगरोळी परिसरातून जात असताना एका तरुणाला जोरदार धाक देत त्याला चिरडले। या भीषण अपघातात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सगरोळी परिसरात अवैध रेती वाहतूक खुलेआम सुरू आहे। दिवस रात्र भरधाव हायवा आणि ट्रक रस्त्यावरून धावत असतात, मात्र महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। कारवाई फक्त कागदावरच दिसते, प्रत्यक्षात मात्र रेतीमाफियांना मोकळे रान मिळाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। अधिकाऱ्यांच्या कथित हफ्तेखोर वृत्तीमुळे सामान्य आणि गरीब लोकांचे जीव जात असल्याचाही आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत। सगरोळीतील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून अवैध रेती वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही।